पहाटेचे 4 वाजतायत. आज इतकी खुशी होती ना मनात, कारण मी आज निघाले माझ्या माहेरी. अगदी मी 6-7 महिन्यांनी निघाले बरं का. आणि हे इतकं सारं इथे गोळा करून ठेवले. विशेष यामध्ये काहीच नाही आहे. थोडासा मी बनवलेला खाऊ आहे आणि काही जुनी कपडे आहेत. गावाला ऊसतोडीची लोकं जी येतात ना, त्यांना म्हणजे त्यांच्यामध्ये ज्या लेडीज असतात, लहान मुलं असतात, त्यांच्यापर्यंत ही चांगली कपडे आई व्यवस्थित पोहोचवते. म्हणून मुलासाठी ती अंडाकरी करून ठेवतीये, कारण तो येणार नाही आहे आमच्यासोबत. लंचमध्ये त्याच्यासाठी ही अंडाकरी आणि चपाती आणि ब्रेकफास्टमध्ये बीट आणि पनीरचे पराठे करून घेतले. स्वतःचं सगळं काही आवरलं आणि बाप्पाला नमस्कार करून आशीर्वाद घेऊन आता आम्ही निघालो आहोत सांगलीला, आमच्या डॉक्टर मित्राच्या नवीन घरी. त्याचं नवीन घर झाल्यापासून आम्ही आलोच नव्हतो. हे पहा, खूप सुंदर असं त्याचं घर आहे. घर पूर्णपणे पाहिलं आणि त्याच्यासाठी आम्ही एक हँडमेड, आमच्याच घराला आम्ही जशी नेमप्लेट बनवली आहे ना, तशी त्याच्या घरासाठीही बनवून घेऊन आलो आहोत. डॉक्टरांच्या पूर्ण फॅमिलीसोबत मस्त हॉटेलमध्ये जेवण केलं आणि आता आली आहे मी माझ्या माहेरी. ही आहे माझी वहिनी. प्रत्येक वेळेला अशाच पद्धतीनं माझं इथे तुकडा ओवाळून छानपैकी स्वागत केलं जातं. आणि ही आहे माझी भाजी. मी नेहमी 6 ते 7 महिन्यातून एकदा गावी येते आणि तेही अगदी 1-2 दिवसांसाठीच. मग त्यात एवढ्याशा वेळेतही पहिल्यांदा माहेरी जावंसं वाटणं, यात मला तरी चुकीचं असं काहीच वाटत नाही. खरं तर माझं माहेर आणि सासर अगदी 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे.